इथं आपल्याला या जिओजेब्रा स्क्रीनवर ए आणि बी पॉइंट दिसले तर जोडण्यासाठी आपल्याला स्टेटमेंट टूल वापरायचा आहे. कोणता स्टेटमेंट टूल? आपण जिओजेब्रा कॅल्क्युलेटर सूट हे सॉफ्टवेअर बघत आहे, त्याच्याने जिओमेट्री हा सब्जेक्ट आपल्याला सोपा जातो. ठीक आहे, तर स्टेटमेंट घेतला मी, सिलेक्ट केलं, नंतर ए पॉइंटला क्लिक करा आणि नंतर बी पॉइंटला, राईट. आता पुढे काय करायचंय मला, आता पुढचा पॉइंट घ्यायचा आहे मला. तर मी कसं घेणार, तर परत अजून वर 3 सेंटीमीटरला एक पॉइंट घेणार. परत कोणता टूल वापरू मी, कोणता पॉइंट घेतला. आता बी पासून मी इथं 3 सेंटीमीटरला अजून एक पॉइंट घेतला. काय आला तो, सी. नंतर चौथा पॉइंट घेतला, डी. आता हे सगळं सेगमेंट मी जोडणार आहे आणि जोडताना तुम्हाला कशाने जोडायचे, सेगमेंट टूल. आणि कधी की तुम्हाला जेव्हा तुम्ही पॉइंट कनेक्ट करत असता तेव्हा ते सिक्वेन्शियली कनेक्ट करत चला. ए बी सी डी आणि परत लास्ट ए. तर आपला स्क्वेअर तिथं तयार झालेला दिसेल. ठीक आहे, तर बघा बी पासून सी, नंतर सी पासून डी, डी पासून ए, राईट. झाला हा स्क्वेअर. आता तुम्हाला स्क्रीन फक्त थोडीशी वाईड असल्यामुळे आणि प्रोजेक्टरचं पोझिशन हे वर असल्यामुळे तुम्हाला हे खाली असं दिसतंय, म्हणजे हाईट जास्त दिसेल, राईट. तर ही हाईट सेम आहे कारण हे 1 सेंटीमीटर इथं मेजरमेंट आहे. किती आहे, 1 सेंटीमीटर. म्हणजे इथून 3 सेंटीमीटर, इथून 3 सेंटीमीटर, पुन्हा राईट ते लेफ्ट 3 सेंटीमीटर, डी पासून ए 3 सेंटीमीटर. म्हणजे हा काय आहे, काय आहे हे पूर्ण आकृती कशाची आहे, स्क्वेअर. स्क्वेअरच्या सर्व बाजू समान असतात, अँगल समान असतात का, समान असतात अँगल. आणि सगळे अँगल किती डिग्रीचे असतात, 90.